मराठी भाषेच्या नावे हिंसा होत असेल तर त्यावर कारवाई करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा आहे। एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात फडणवीसांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधलाय। तसंच निशिकांत दुबे महाराष्ट्रामध्ये आले तर स्वागत करू असंही फडणवीसांनी म्हटलंय। फडणवीसांचे महत्त्वाचे मुद्दे काय आहेत त्या कार्यक्रमामध्ये आपण पाहताय। महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा शिकणं अनिवार्य आहे। महाराष्ट्रामध्ये राहता मराठी यायला पाहिजे हा आग्रह ठीक आहे, पण ज्याला मराठी बोलता येत नाही त्यांना मारणं योग्य नाही, यावर आमचं सरकार कारवाई करणार। शिंदे आणि ठाकरे एकत्र येण्याची शक्यता कमी, कारण त्यांच्यातील फाटाफूट ही एकत्र येण्यासारखी नाही। राज ठाकरेंना शिवसेनेतून कुणी बाहेर काढलं ते सर्वांना माहिती आहे। उद्धव ठाकरेंचा पक्ष सर्वात आधी शरद पवारांनीच फोडला। शिवसेना फोडण्याचा आरोप उद्धव ठाकरे आमच्यावर नाही करू शकत। एनसीपीनं प्रत्येक वेळी अजित पवारांना खलनायक बनवलं आहे। अजित पवारांना वाटलं त्यांना पक्षामध्ये संपवलं जात आहे, त्यामुळे त्यांनी पाऊल उचललं। निशिकांत दुबे महाराष्ट्रामध्ये आले तर स्वागत करू, कोणी विरोध केला तर कायद्यानुसार कारवाई करू। राहुल गांधी डाव्या विचारसरणीच्या लोकांनी वेढलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये मतांची चोरी झाली नाही। उद्धव ठाकरेंनी आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, ते आमच्यासोबत येणार नाही समजल्यानंतर शरद पवारांनी आमच्याकडे दूत पाठवले, त्यांनी तुमच्यासोबत यायला तयार असल्याचं सांगितलं।